आजचं पहिलं लेक्चर मराठी भाषेचा उगम व भाषेतील उपलब्ध साहित्य. अर्थातच सगळं आज शिकून नाही होणार आहे, बेसिक पासून पाहतो त्याच्यामुळे आपल्याला पहिला दिवस बेसिकलाच जातो. तर मराठी भाषेचा उगम कसा झाला याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत आपली जी मराठी भाषा आहे. आपली मातृभाषा प्रत्येकाची मराठी आहे, बरोबर. मग ही भाषा आपल्याला शिकण्यासाठी जास्त मेहनत नाही घ्यावी लागली, फक्त ही भाषा तयार व्हायला जास्त मेहनत गेली आहे. ठीक आहे. तर मग आपली जी मराठी भाषा आहे ही इंडिव्हिज्युअल आहे का? इंडिव्हिज्युअल म्हणजे कोणाकडूनच काहीच नाही घेतलंय अशी आहे? तर अजिबातच नाही. आपली मराठी भाषा आधी प्राकृत म्हणून ओळखली जात होती. तर ही प्राकृत भाषा म्हणजे आपले बोली भाषा. आपले आजी आजोबांचे आई वडील त्या काळामध्ये जी भाषा बोलायचे तेव्हा जास्त शब्दसाठा आपल्याकडे अवेलेबल नव्हता. जशी जशी जनरेशन बदलत गेली तसे तसे वेगवेगळ्या भाषेतून आपल्या भाषेमध्ये शब्द ऍड व्हायला लागले. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपली मराठी भाषा हळूहळू विकसित होत गेली. अर्थातच आपली भाषा ओनली वन पीस नाहीये, इंडिव्हिज्युअल नाहीये, म्हणजे स्वतः तयार झालेली आहे असं अजिबातच नाहीये. कोणाकडून काही ना काहीतरी शब्द घेऊन आपले, म्हणजे आपलं कसं व्हायचं की आधी बोली भाषेत खूप कमी शब्दसाठा आहे आपला. तर मग या कमी शब्दसाठ्यामुळे आपल्याला आपलं म्हणणं पाहिजे त्या प्रभावाने समोरच्यापर्यंत पोहोचवताच येत नव्हतं. बोलता येते, मराठी बोलता येते, भाषा पण आहे मराठी प्राकृत, पण पूर्ण शब्दसाठा आपल्याकडे नव्हता. त्याच्यामुळे आपल्याला समोरच्याशी बोलत असताना जे काही शब्द आपल्याकडे कमी पडत होते असे शब्द आपण आपल्या ज्यांच्याचे संबंध यायचे त्यांच्याकडून जसे जसे शब्द आपल्याला समजतील तसे शब्द आपण आपल्या बोलण्यामध्ये ऍड होत गेले. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले बघूयात आपली मराठी भाषा तयार होण्यासाठी सगळ्यात पहिले आपली स्वतःची भाषा कुठली? तर आपली स्वतःची भाषा आहे प्राकृत. प्राकृत भाषा. प्राकृत भाषा म्हणजे कुठली भाषा? तर प्राकृत भाषा म्हणजे आपली बोली भाषा. बोली भाषा म्हणजे आपले जे देशी शब्द आहेत माहितीये, शब्दसिद्धीमध्ये देशी शब्द, डोंगर असेल, ढेकून असेल, गुडघा असेल, लुगडं असेल, असे बरेच शब्द आहे. गावठी शब्द आपण त्याला नाव पाडूयात. आपले गावठी शब्द ते म्हणजेच बोली भाषेतील शब्द. कमी होते एकदमच, देशी शब्द खूप कमी आहेत. जास्तीत जास्त तर आपण आपल्याकडे शब्दसाठा संस्कृत भाषेचा घेतलाय. बाकी बऱ्याच भाषा आहेत ज्यांनी आपल्याला अर्थ पूर्ण केले किंवा मदत केली आहे वाक्य पूर्ण होण्यासाठी. सगळ्यात पहिले तर संस्कृत आहे. गुजराती भाषेतून बरंच काही घेतले आपण, कानडी घेतले, तमिळ, तेलुगू, अरबी, फारसी, बंगाली अशा बऱ्याच भाषा आहेत ज्यांच्याकडून आपण काही ना काहीतरी घेतलेलं आहे आपल्या भाषेमध्ये ऍड करण्यासाठी. म्हणजे जसं आपण एकमेकांशी दळणवळणाचं माध्यम म्हणून बघतो किंवा व्यवहार करत असताना, किंवा आजकाल तुम्ही बघताय शहरामध्ये आपल्या आजूबाजूला राहणारी सगळेच घरं मराठी आहेत का? क्वचित ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाल हिंदी बोलणारे भेटतात की नाही, गुजराती बोलणारे असतात. आपल्या आजूबाजूला मराठी अशी खूप कमी लोक आहेत. मग जे लोक आपल्या आजूबाजूला राहायचे तेव्हा बरं का, तेव्हा सुद्धा असंच असायचं. व्यवहारासाठी, बिझनेससाठी आपल्याला बाहेर राहावं लागायचं, मग त्या लोकांमध्ये मिळून मिसळून राहावं लागायचं. आणि त्याचा फायदा आपल्याला असा झाला की आपल्याकडे जो शब्दसाठा कमी पडत होता, आपण त्यांच्याशी बोलत असताना त्यांचे जे काही शब्द आपल्याकडे ते शब्द नव्हते, मग त्या शब्दांची आपल्याला गरज पडायची. मग त्यांच्याशी बोलत असताना त्यांची ट्युनिंग, आता पण तुम्ही बघताय आपण मराठी बोलतोय, मराठी बोलता बोलता कधी आपल्या तोंडून हिंदी शब्द निघून जातो, आपल्याला पण कळत नाही का? कारण ती लोक आपल्या आजूबाजूला राहत आहेत, रोज त्यांच्याशी चालणं, बोलणं, फिरणं, त्यांच्याबरोबर राहणं आपलं चालू आहे. त्याच्यामुळे नकळतपणे त्यांच्याकडून काही शब्द आपल्याकडे आपोआप आलेले आहेत. सेम तसंच आपल्या मराठी भाषेबद्दल सुद्धा झाले. आधीच आपल्याला गरज होती जास्तीत जास्त शब्दसाठा जमा करण्याची. त्याच्यामुळे ज्यांच्या बरोबर आपण बिझनेस करायचो त्यावेळी त्यांचे शब्द बरेच आपण आपल्याकडे घेतलेले आहेत. ओके. तर सगळ्यात पहिलं आपल्या मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न किंवा विकसित करण्याचं काम कोणी केलेलं आहे? संस्कृत भाषेने केलेलं आहे. मग मराठी भाषेचा उगम, मराठी भाषेचा विकास किंवा मराठी भाषेचा उदय, कुठलाही शब्द एक्झाम मध्ये, पेपरमध्ये, प्रश्नामध्ये येऊ देत, उत्तर संस्कृत आणि प्राकृत भाषाच द्यायचं आहे. तुमचे जे सगळे डाऊट आहेत पवन क्लिअर होणारे पुढे आहे आपल्याकडे. ओके. सध्या फॉर्म बीम सोडा,
एंडिंगला मला जो काही प्रश्न असेल सिलेबस आउट ऑफ सिलेबस तो विचारू शकता. आता फक्त सिलेबस कडे लक्ष द्या. कुठे होतो आपण? संस्कृत भाषा. मराठी भाषेचा उगम कसा झाला, मराठी भाषेचा विकास कोणत्या भाषांपासून झाला, किंवा मराठी भाषेचा उदय कोणत्या भाषांपासून झाला. कुठलाही प्रश्न जर आला तर उत्तर काय? संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून मराठी भाषेचा उगम, विकास, उदय झाला. ऑलरेडी आपली भाषा होती प्राकृत, तिला महारठी अशी पण नाव आहे, महारठी वगैरे आधीची नावं जुनी. आत्ता मराठी म्हटलंय. ही आपली स्वतःचीच भाषा होती. मग आपल्याला सगळ्यात इतर खूप साऱ्या भाषांमधून आपण त्यांचे शब्द घेतलेत. सगळ्यात जास्तीत जास्त शब्द साठा आपल्याकडे संस्कृत भाषेचा आहे. म्हणून या एकट्याच संस्कृत भाषेला तो अधिकार दिलाय की आपल्या व्याख्येमध्ये यायचा. मराठी भाषेचा उगम कोणापासून झाला याच्यामध्ये. बाकीच्या बऱ्याच भाषा मगाशी सांगितल्याप्रमाणे तमिळ आहे, तेलुगू आहे, कानडी आहे, मल्याळम आहे, उडिया, परत बंगाली, आसामी, गुजराती, बऱ्याच भाषांपासून आपण काही ना काहीतरी घेतले, पण कमी घेतले शब्द. सगळ्यात जास्त शब्द यांच्याकडून घेतले कारण आपलं मराठी व्याकरण जे आहे जास्तीत जास्त संस्कृत मधूनच घेतले. याच्यातले टॉपिक तुम्ही बघाल बरेच टॉपिक संस्कृत मधून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे याला स्थान दिले की आपल्या मराठी भाषेचा उगम या भाषेला घेऊन झालाय. संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषांपासून आपल्या मराठी भाषेचा उगम झालेला आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? प्राकृत भाषा म्हणजे आपली जुनी भाषा, बोली भाषा आपलीच, आपले पूर्वज. जी भाषा म्हणजे आपले पूर्वज म्हणजे आजी आजोबा, त्यांचे आई वडील, त्यांच्या आजी आजोबा त्या काळी बोलत असताना जे शब्द वापरायचे, अर्थातच कमी शब्द साठा होता, पण ते जे शब्द वापरायचे ते शब्द त्यांनी कुठून घेतले काहीच माहिती नाही. त्याची निर्मिती कशी झाली त्या शब्दांची, त्याची उत्पत्ती कशी झाली काहीच माहिती नव्हतं. फक्त त्यांच्या वेळचे मोठी लोक जे शब्द बोलायचे ते शब्द कानावर पडून 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 ते लोक ते शब्द बोलायला लागले. कुठून आले, कसे आले, का आले काहीच माहिती नाहीये. त्याला म्हणायचं प्राकृत भाषेतील शब्द, म्हणजे ती आपली प्राकृत भाषा. आणि संस्कृत भाषा कोणाची आहे? संस्कृत भाषा कोणाची आहे? तर संस्कृत भाषा ही आर्य लोकांची आहे. आर्य लोकांची संस्कृत भाषा. या दोन्ही भाषांपासून आपल्या मराठी भाषेचा उगम झाला. आता आर्य लोक म्हणजे कोण? आर्य लोक जी आपल्या मराठी भाषेची लिपी आहे ना, कुठली? देवनागरी. तर त्या लिपीसाठी ही भाषा खूप महत्वाची. हे आर्य लोकच कारणीभूत आहे त्या लिपीला ते नाव देण्यासाठी किंवा आपल्याला लिपी भेटण्यासाठी. ह्यांचा खूप मोठा मोलाचा हातभार आहे. ठीक आहे. आर्य लोक कुठली? तर जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा आर्य लोक भारतामध्ये आली होती. पुढे मी डिटेलमध्ये देवनागरी लिपीच्या वेळी सांगणार आहे त्याची स्टोरी किंवा ती सगळी गोष्ट. ओके. आता नॉर्मली बघूयात आपण की ही जी संस्कृत भाषा आहे आर्य लोकांची होती. आर्य लोक आपल्याकडे राहायला आले. आपल्याकडे तसंही शब्दासाठा कमी होता. त्यांच्याबरोबर आपलं जास्त बोलणं चालणं चालायचं, व्यवहार चालायचा. त्याच्यामुळे त्या लोकांकडून आपण बरेच सारे शब्द, संस्कृत शब्द आपल्याकडे घेतले. मग त्यांची आहे ती संस्कृत भाषा. बरेचसे ग्रंथ सुद्धा तुम्हाला संस्कृत भाषेमधलेच आढळतील. ठीक आहे. आपल्या घरामध्ये जे ग्रंथ, आता माहिती नाही तुमच्या घरामध्ये वाचन होतंय की नाही ग्रंथांचं, पण संस्कृत भाषेतीलच ग्रंथ आहेत. कारण जास्तीत जास्त प्रभाव आपल्याकडे संस्कृत भाषेचाच होता. त्यानेच आपल्याला आधार दिलाय उभं राहायला. ठीक आहे. तर या दोन भाषांपासून मराठी भाषेचा उगम किंवा उदय किंवा विकास झाला असं आपण म्हणूया. ओके. हे पेज क्लिअर आहे का? तरच आपण पुढे जायला. कोणाला काही डाऊट आहे याच्यावर? हा, हे सगळं पुढे देवनागरी लिपीच्या बाबतीत बघणार आहोतच. व्हेरी गुड. कधी सुरू झालं आपलं लेक्चर? 1चा टायमिंग आहे आपल्या लेक्चरचा. ऑल क्लिअर? थँक्यू. समजतंय हे स्पीड ठीक आहे का? बघा आता आपली जी प्राकृत भाषा आहे, बोली भाषा, तर ही प्राकृत भाषा म्हणजेच आपली बोली भाषा किंवा देशी शब्द. ओके. तर या भाषेचे सुद्धा गट होते. आपल्याला सवय प्रत्येक ठिकाणी गट पाडायचे, काहीच गरज नाहीये. गणपतीच्या वेळी सुद्धा आधी असं काहीच नव्हतं, पण एकाच गावामध्ये आता 2-2, 3-3 गणपती बसायला लागले.
वरच्या आळीचं गणपतीचं मंडळ वेगळं, खालच्या आळीचं वेगळं, मधले लोक तर वेगळेच. काहीच गरज नाही, सगळ्यांनी मिळून केलं तर काय हरकत नाही ना, पण नकोच आजकाल. तसंच आपल्या प्राकृत भाषेचं सुद्धा गट पडलंय. एकच भाषा सगळ्या ठिकाणी नाही वापरली जात. प्रत्येक एरियामध्ये ज्या पद्धतीची लोक राहतात त्या पद्धतीची भाषा तिथं बोलली जाते. तर प्राकृत भाषेचे सुद्धा 2 गट आहेत. ओके, तर सगळ्यात पहिली आहे पूर्वेकडील भाषा आणि दुसरी आहे पश्चिमेकडील भाषा. मग आपल्याकडे 2च दिशा आहे का? तुम्ही शिकवलं की डाऊटच नाही राहत. थँक्यू. पीवायक्यूच्या बॅच मध्ये लेक्चर सगळ्यांचे चालू झालेले आहेत एक्सेप्ट मी. ठीक आहे, चलो. हा, तर प्राकृत भाषेचे 2 गट आहेत. पहिली आहे पूर्वेकडील. पूर्वेकडे जी प्राकृत भाषा बोलली जाते, पूर्वेकडे जी बोली भाषा, कारण बोली भाषेमध्ये पण प्रकार आहेत. काही प्रकार नसले तरी ट्युनिंग सुद्धा बदलते, गावोगाव गेलं तरी त्या भाषा एकच, बोलण्याची पद्धत बदलते. ठीक आहे, तर बघा, प्राकृत भाषा जी पूर्वेकडील भागामध्ये बोलली जात होती तिला नाव होतं मागधी. आणि पश्चिमेकडे जी प्राकृत भाषा बोलली जात होती तिला नाव आहे शौरसेनी. ठीक आहे, आता पूर्वेकडे मागधी आणि पश्चिमेकडे शौरसेनी. मग बाकीचे 2च ठिकाणी, फक्त 2च दिशांकडे फक्त प्राकृत भाषा बोलली जात होती का? इतर ठिकाणी हे 2 दिशा सोडून, पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भाषा सोडून इतर ठिकाणी जी प्राकृत भाषा बोलली जात होती, म्हणजे या दोघांच्या मधला गट, त्याला नाव आहे अर्धमागधी भाषा. त्याला नाव आहे अर्धमागधी भाषा. अर्धमागधीवर प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेला आहे, 1 मार्क इथं फिक्स तुमचा. ठीक आहे, प्राकृत भाषेमधील अर्धमागधी भाषा या भाषेचा विस्तार कुठे झाला असा प्रश्न एक्झाम मध्ये विचारून झालेला आहे. ठीक आहे, तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, त्याच्यातही परत विदर्भ, मराठवाडा ह्या ज्या ठिकाणी आहेत, इकडे आपल्या अर्धमागधी भाषेचा जास्तीत जास्त विस्तार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. यस, MP UP असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, या दोन्ही भाषांच्या मध्ये, म्हणजे पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील दोन्ही भाषा सोडून या दोन्ही भाषांच्या मध्ये जी भाषा आढळते तिला नाव आहे अर्धमागधी भाषा. आणि अर्धमागधी भाषा कुठे कुठे विस्तार पावलेली आहे, तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशामध्ये या अर्धमागधी भाषेचा विस्तार जास्तीत जास्त प्रमाणात झालेला आपल्याला आढळतो. मध्य प्रदेश MP, उत्तर प्रदेश UP असं लक्षात ठेवा. ओके, मध्य प्रदेशामध्ये नक्की कुठे जास्तीत जास्त अर्धमागधी भाषा वापरली जाते? ज्यांनी पीवायक्यू बॅच घेतली तेच लोक बघू शकतील ना पीवायक्यू बॅच. अनिल, ठीक आहे, थँक्यू उर्मिला. यस ललिता, घेऊ शकता. नोट्स बनवू नका बरं का, जे आहे समोर ते काफी आहे. फक्त मी जे नवीन सांगत असेल, जे याच्यामध्ये ऍड नाहीये ते तुम्ही लिहून घेऊ शकता एका बुक मध्ये. मोबाईल नंबर मध्ये मध्ये त्याला आपण काहीच नाही करू शकत, तर फिरत राहणार तुमच्या स्क्रीनवर. ठीक आहे, चलो. तर मध्य प्रदेशामध्ये जास्तीत जास्त दक्षिण जो भाग आहे, मध्य प्रदेशाच्या दक्षिण भागाकडे आणि महाराष्ट्रात विदर्भ व मराठवाड्यात आपली जी प्राकृत भाषा आहे त्याच्यात महाराष्ट्री प्राकृत भाषेचा उदय झालेला आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे, अर्धमागधीमध्ये महाराष्ट्री प्राकृत भाषा ही भाषा मध्य प्रदेशाच्या दक्षिण भागाकडे आणि महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात महाराष्ट्री प्राकृत भाषेचा जास्तीत जास्त वापर होत होता. आज बॅचची प्राइस वाढली आहे का? आज किती तारीख आहे? 17. मे बी वाढलीच असणार आहे, बघून घ्या एकदा, माहिती नाही, मी चेक नाही केले आल्यापासून. 15 तारखेपासूनच पीवायक्यू बॅच सुद्धा चालू झाली या बॅच बरोबरच. चलो जाऊयात पुढे, हे क्लिअर आहे इथपर्यंत.
ठीक आहे, याच्यानंतर आपण बघूयात आपल्या भाषेबद्दल काही गोष्टी महत्वाच्या. भाषेबद्दल डिटेलमध्ये उद्या भाषेचं स्वरूप वगैरे पाहणार आहोतच आपण, पण सध्या आपल्या मनामध्ये ज्या शंका आहेत बघ, मग अशी बरेच पोरं मला विचारत होते जुनी भाषा कुठली, तर त्याच्यावर येऊयात आपण. ओके, 999 झाली असेल मे बी, म्हटलं होतं ना मी, सांगत होते नेहमी. माझ्या रेफरन्सवर कसं काय, माझा रेफरन्स तुम्ही आधी यूज करू शकत होते ना, आता ऑफर संपली असेल तर कसं काय देणार ते? तरी मी एकदा विचारून बघते. सुनी कांबळे, सुनी ल आहे, एल राहिलाय का टाईप करायचा? हा, तर मी तरी एकदा त्यांना विचारून बघते की आपले बॅचवाले आहेत, कुठल्या बॅचचे ते पण सांगून देते. ठीक आहे, कमेंट सगळ्यांच्या दिसत आहेत मला. चलो, भाषेबद्दल महत्वाचं, भारतातील सगळ्यात जुन्या भाषा कुठल्या आहेत? तर आपल्या भारतातील सगळ्यात जुन्या भाषा जर एक्झाम मध्ये विचारलं, फास्ट घेऊ का मग? तुमच्या मनावर आहे, तुम्ही सांगा मला. असं चाललंय ते बरोबर आहे का फास्ट घेऊ? सुनील बारकडे, पटकन. सगळ्यांच्या कमेंट दिसतात, बरोबर आहे असंच. झोप येऊ देऊच नका ना, झोपेला सांगा जरा, महत्वाचं लेक्चर चालू आहे, थांब तू जरा. पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही, फास्ट घेतल्या तेवढा माझा सिलेबस लवकर उरकेल, मला तर आनंदच होईल मग. कोणाचं नुकसान नको व्हायला, बस एवढंच आहे. ठीक आहे, भारतातील जुन्या भाषा कशा ओळखायच्या? संस्कृत आणि तमिळ या दोन भाषा जुन्या आहेत. जुन्या म्हणजे सगळ्यात पहिले या भाषा अस्तित्वात होत्या असं म्हणूयात. मग हे कसं काय कळालं की या दोन जुन्या भाषा आहेत? कसं काय कळालं की याच दोन भाषा सगळ्यात पहिले तयार झाल्या? महत्वाचं कारण आहे. जुन्या भाषा कोणत्या हे कशावर डिपेंड असतं माहितीये? जेव्हा आपण अभिजात भाषा कुठल्या आहेत हे शोध करायला सुरुवात केली, तेव्हा सगळ्यात पहिले अभिजात भाषेचा दर्जा ज्या भाषेला प्राप्त झाला ती भाषा जुनी भाषा. मग या दोन भाषांना सगळ्यात पहिले अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय, म्हणून या दोन भाषा सगळ्यात जुन्या. पण या दोन भाषांमध्ये सगळ्यात जुनी भाषा कोणती माहितीये? अंदाज सांगू नका, रिझन पण विचारेल मग मी. व्हेरी गुड कृणाल, ग्रंथ म्हणतात. ओके तेजस, नाव चेंज करायचे म्हणतायत. मी विचारते मॅडमला, चेंज करू शकतात का ते? काही गरजच नाही ना अशी नावं टाकायची की जी आपल्याला नंतर चेंज करावी लागतील. त्याचे पुरावे सापडले. बरोबर, सगळ्यात जुनी भाषा संस्कृत का तमिळ? का दोघंही जुने आहेत म्हणजे दोघांनाही एकाच दिवशी एकाच टायमिंगला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय का? तर अजिबात नाही. सगळ्यात जुनी भाषा आहे आपली तमिळ. दोघांमध्ये जर कॉम्पिटिशन लावलं तर सगळ्यात पहिले तमिळ भाषेला 2004 रोजी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. म्हणजे तेव्हापासून शोधकार्य सुरू केलं होतं. मग तेव्हाच आपली भाषा सुद्धा बघावी लागत होती. लवकर पुरावे सापडले असेल, लवकर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असता की नाही? ठीक आहे, ऑटोमॅटिक आलाय तसं. ठीक आहे, मी विचारून घेईन मग. ओके, 2004 ला तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला म्हणजे ती भाषा जुनी आहे हे लक्षात आलं. हे असं आहे की जेवढ्या पहिले आपण शोध करायला सुरुवात केली करू तेवढ्या लवकर पुरावे होतात, तेवढ्या लवकर कार्यवाही होते आणि मग त्याच्यानंतर मग डिसिजन वगैरे होतो. मुळातच आपली मराठी भाषा अभिजात आहे की नाही हे शोध सुरू करायलाच खूप टाइम लावला. असे चिल्लर प्रश्न विचारू नका रे मॅडम, माझा आवाज येतोय का? लिंक तोडू नका ना शिकवण्याची. बॅच मध्ये आपण अभिजात म्हणजे काय पुढे शिकणार आहोतच आपण. अभिजात म्हणजे मूळ भाषा,
जी भाषा जुन्या काळातही अस्तित्वात होती आणि ज्या भाषेने आताही तिचं अस्तित्व टिकवून ठेवलंय तिला म्हणतात अभिजात. क्लिअर? येस कृष्णा, छान. 23 नाही 24 कृष्णा. जाऊयात पुढे. 14 नाही ओमकार. चला, कळालं. भारतातील सगळ्यात जुन्या भाषा, त्याच्यातली जुनी भाषा तमिळ. भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार, कलम शिकताय का? आर्टिकल. पोलीस भरती करताय तुम्ही, जास्तीत जास्त प्रश्न नाही आहेत याच्यावर, तरी पण एकदा नजरे खालून घाला. आला तर आर्टिकल 343 जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय तर संघ राज्याच्या व्यवहाराच्या भाषा मेन्शन केलेल्या आहेत. संघ राज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत हिंदी आणि इंग्रजी. म्हणजे आपल्या मराठीला कुठंच स्थान नाही, फक्त आपल्या इथे आहे. बाहेर कुठं गेलं तर मराठी कोणाला समजणार पण नाही, समजत पण नाही. संघ राज्याच्या व्यवहाराच्या भाषा एकतर ते हिंदीमध्ये बोलू शकतात, जास्तच हे असेल तर इंग्रजीमध्ये बोलू शकतात, इंग्रजी येत नसेल तर ते हिंदीमध्ये बोलू शकतात, हिंदीमध्ये त्यांचं कामकाज करू शकतात. ठीक आहे. आर्टिकल 343 लक्षात ठेवा. सध्या राज्यघटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषांना राजकीय किंवा राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. राजभाषा म्हणजे कुठली भाषा माहितीये? राजभाषा. बिनकामाचे प्रश्न विचारणाऱ्या मुलांकडे लक्ष नका देऊ मॅडम. लक्ष मी नाही देत जाणून बुजून. कमेंट वाचताना ते नजरेला येतच ना. मग कुठेतरी असं वाटतं की तुम्ही कमी पैसे भरलेत म्हणून असं टाइमपास करताय का? तुम्हाला पण मग 2500लाच बॅच ठेवायला पाहिजे होते. मग वाटलं असतं की बाबा आपण जास्त पैसे भरलेत तर नको टाइमपास करूयात. हो ना विठ्ठल, तेच. हा, राजभाषा म्हणजे पूर्ण राज्याची मिळून एक भाषा. त्या राज्यात कुठेही जा, जी भाषा नेमून दिली ती भाषा प्रत्येक ठिकाणी आलीच पाहिजे असं. अशा किती भाषा आहेत? 22 प्रादेशिक भाषा आहेत ज्यांना राजभाषेचा दर्जा दिला गेलेला आहे. ठीक आहे. मग अशा 22 भाषा कुठल्या आहेत? बावीस भाषा बघूयात ज्या भाषांना राजभाषेचा दर्जा दिलाय. त्याच्यामध्ये आहेत आसामी, बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीर, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, पंजाबी, उरिया म्हणजे ओडिसा, सिंधी, संस्कृत, संथाली, तेलुगू, तमिळ आणि उर्दू. 22 आहे का बघा? 2 4 6 6 6 2 12 6 3 18 19 20 21 22. ठीक आहे. 22 अशा भाषा आहेत की ज्यांना राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. आता कुठली भाषा कुठं बोलली जाते, वापरली जाते ते तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा. ठीक आहे. एवढ्याच भाषा आहेत. एका राज्यामध्ये एक अशी भाषा असते की ती भाषा प्रत्येक ठिकाणी आलीच पाहिजे असं. आता या भाषा लक्षात कशा ठेवायच्या? मोठा प्रश्न आहे ना. पाठ कसं करायचं मॅडम या भाषा? तर याच्यामध्ये बऱ्याच भाषा द्रविडियन गटातून घेतलेल्या आहेत, बऱ्याच भाषा देवनागरी लिपीमधून घेतलेल्या आहेत, बऱ्याच भाषा अभिजात असणाऱ्या भाषा आहेत. या 3 भाषांचं एकत्रीकरण करून खूप कमी भाषा अशा उरतात की त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे. बघूयात आपण. सगळ्यात पहिले बघूयात भाषेचे गट. ठीक आहे. जशी जशी लिंक येत जाते तसं तसं तुम्हाला मी शिकवते. लाईनवर जसं आहे तसं शिकवण्यात मजा नाही ना. हा, तर आता सगळ्यात पहिले बघूयात आर्यन गटातील भाषा. आर्यन गटातील भाषा. आर्यन गट म्हणजे कुठला गट? आर्य लोक. आर्य लोक संस्कृत वापरायचे, बोलायचे. संस्कृत कोणाची? आर्य लोकांचीच भाषा. त्यांची लिपी देवनागरी. म्हणजेच देवनागरी लिपी असलेल्या भाषा कुठल्या कुठल्या आहेत? आपल्यासारख्याच. किती आहेत अशा? 6 आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिले देवनागरी लिपी कोणाची होती? संस्कृतची, आर्य लोकांची होती. ते इथं आले, त्यांच्या सकट सगळं घेऊन आले. मग आपण प्रत्येकाला आपल्याला सवय कोणाची ना कोणाची कॉपी करायची. खूप कमी लोक असतात की ते स्वतःच एखादी गोष्ट तयार करतात, मग त्यांना बाकीचे लोक कॉपी करतात. आपल्या महाराष्ट्रातील लोकांना सवय आहे
कॉपी करायची प्रत्येक गोष्टीची. ठीक आहे. हा, तर आर्यन गटातील भाषा म्हणजेच देवनागरी लिपी असलेल्या भाषा. आपल्या भाषेची लिपी सुद्धा देवनागरी आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आपली मराठी भाषा जिची लिपी देवनागरी आहे. कसं ओळखायचं की त्या भाषेची लिपी देवनागरी आहे? आपली भाषा आहे, आपण बोलतोय, आपल्याला कळतीये, आपण लिहितोय, आपल्याला वाचता पण येतेय. कारण मराठी भाषा ज्या आडव्या उभ्या तिरप्या रेषांमध्ये आपण लिहितो तीच देवनागरी लिपी आहे. म्हणजे आपली भाषा लिहिलेली आपल्याला कळते कारण तिची लिपी आपल्याला माहिती आहे. मग हीच लिपी ज्या ज्या भाषांची आहे त्या भाषा सुद्धा आपल्याला वाचता येतात. ज्या ज्या भाषांशी आपला संबंध आला, आता माझा संबंध फक्त 4च भाषांशी आला आतापर्यंत, तुमचा 6 भाषांशी आला असेल. ज्या भाषा आपल्याला वाचता येतात कारण त्यांची लिपी आणि आपली लिपी सारखी आहे, त्या सगळ्या भाषा देवनागरी. आता कन्नड वाचता येते का तुम्हाला की बोलता येते का? तमिळ नाही ना, कारण त्यांची लिपी ना आपली लिपीच वेगळी आहे. कोणाकोणाची लिपी आपल्यासारखी आहे? तर सगळ्यात पहिले आपली स्वतःची लिपी देवनागरी आहे. हिंदी भाषा वाचता येते, संस्कृत वाचता येतं, तोडकं मोडकं का होईना येतं. गुजराती भाषा वाचली आहे, कळते सुद्धा तुम्हाला. काही काहींचा बंगालीशी सुद्धा संबंध आला, पालीचा खूप कमी जणांशी आला असेल, पण या भाषा आपल्याला वाचता येतात कारण यांची भाषा ज्या लिपीत लिहिली ती लिपी आपली आहे. म्हणजे आपण घेतली संस्कृत करून ती गोष्ट वेगळी, पण ती लिपी आपली झाली. आता कळालं? या किती झाल्या? 6 भाषा झाल्या. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली. आता या राजभाषांमध्ये आहे का बघा बरं. मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली आणि पाली. पाली आहे का? पाली नाहीये. ठीक आहे. आता या 5 भाषा अशा वेगळ्या 22 भाषांमध्ये पाठ करण्याची गरज आहे का? कारण ऑलरेडी तुम्हाला हे याच्या देवनागरी लिपी असलेल्या भाषांमध्ये तुमचं हे होऊन जाते. त्याच्यानंतर आपण बघूयात अभिजात भाषा. अभिजात भाषा कुठल्या आहेत? अभिजात भाषा म्हणजेच ते पुढे उद्या डिटेलमध्ये शिकणार आहोत आपण, इथं चार्ट मध्ये आलंय म्हणून घेतोय. अभिजात भाषा किती आहेत? या भाषा आहेत 6, या भाषा आहेत 11 आणि या भाषा आहेत 4. आता इथं मी करेक्शन नाही केलंय, करून घेईल. सध्या तुम्हाला हँड रिटन लिहून देते मी इथे. ओके. ह्या जुन्या भाषा आहेत. ह्या जुन्या भाषा म्हणजे गेल्या वर्षीच्या आधीच्या भाषा. अभिजात भाषा म्हणजे पुन्हा सांगते मूळ भाषा, जी भाषा जुन्या काळी अस्तित्वात होती तेव्हा वापरली जात होती, त्याचे पुरावे आता आपल्याला सापडलेत आणि ती भाषा आताही वापरली जाते. आता वापरली जाते म्हणून तर आपण शोधतोय ती कधीपासून आहे म्हणून. जशी तमिळ भाषा 2004 पासून आहे, संस्कृत भाषा 2005 पासून आहे, कन्नड भाषा 2008 पासून आहे, तेलुगू भाषा सुद्धा 2008 पासून आहे, मल्याळम 2013 पासून आणि उडिया 2014 पासून आहे. ठीक आहे. या 6 भाषा ज्या आधी पण होत्या आता पण आहेत, प्लस अजून त्याच्यानंतर पुरावे शोधून काढायला जेव्हा सुरुवात केली, जेव्हा आपली मराठी भाषा आहे की नाही अभिजात हे शोधत असताना बाकीच्याही 5 भाषा अशा मराठी बरोबर 5 भाषा आहेत की त्या 5 भाषांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. अशा 5 भाषा कुठल्या? सगळ्यात पहिले आपली मराठी. प्राकृत आधी होती, हे मगाशीच मी तुम्हाला सांगितले, आपले पूर्वज वापरायचे. आसामी, पाली आणि बंगाली. या भाषा सुद्धा जुन्या काळी अस्तित्वात होत्या की नाही याचे पुरावे शोधायला सुरुवात केली म्हणून सापडले. आणि गेल्या वर्षी म्हणजे 3 ऑक्टोबर 2024 रोजी या 5ही भाषांना, आता हे एकदम जुने त्याच्यामुळे यांचे फक्त साल इयर सांगू शकतो आपण, कोण 2004 ला आहे, कोण 5 ला आहे, कोण 8 ला, कोण 13 ला, कोण 14 ला, हे तेव्हा सांगू शकतो एवढंच. पण हे रिसेंट आहे म्हणून आपण डेट लक्षात ठेवू शकतो.
3 ऑक्टोबर 2024 ला या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. या 11 भाषा आहेत. हाय का बघा बरं मग त्या 22 मध्ये या 11. आता ह्या बऱ्याच रिपीट आहे आपल्या याच्यामध्ये देवनागरी लिपी असलेल्या भाषांमध्ये. हा चला अभिजात भाषा बघा. तमिळ. कुठे तमिळ? तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम, उडिया, संस्कृत ऑलरेडी झालं. ह्या जुन्या 6 भाषा तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम, उडिया, संस्कृत. 5 गेल्या वर्षीच्या भाषा. सगळ्यात पहिले आपली मराठी झाली मगाशीच. मराठी, संस्कृत झाली आहे. अजून कुठल्या आहेत? आसामी, बंगाली, प्राकृत नाहीये. प्राकृत मराठी, प्राकृत, पाली, आसामी, बंगाली. बस त्याच्यातल्या फक्त मराठी आहे, बंगाली आहे, आसामी आहे. बस किती झालं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 22 पैकी 11 तुम्हाला लक्षात ठेवायलाच नाही लागणार. ठीक आहे. 22 पैकी 11 तुम्हाला लक्षात नाही. अजून भाषा राहिल्यात आपल्या. थांबा, अजून एक गट राहिलाय आपला. द्रविडियन गटातील भाषा. द्रविडियन गट म्हणजे कुठला गट माहितीये? ज्या गटातून तमिळ किंवा कानडी या दोघांमधून आपण ळ हा आपल्या मराठी वर्णमालेमध्ये घेतलाय त्याला स्वतंत्र वर्ण किंवा द्रविडीय वर्ण म्हणतात ना, कारण तो द्रविडियन भाषा गटातून घेतलाय म्हणून त्याला द्रविडीय वर्ण म्हणतात. तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम या 4 भाषा ऑलरेडी वेगळ्या लक्षात ठेवायची गरज नाही, कारण या 4 भाषा ऑलरेडी अभिजात भाषेमध्ये आहेत. तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम. त्याच्यामुळे या 4 भाषा वेगळ्या लक्षात ठेवायची गरज नाही. याच्यात फक्त उडिया आणि संस्कृत आणि बाकीच्या 5 ऍड करायच्या. यातल्या 4 ऑलरेडी द्रविडियन गटातील भाषांमध्ये आहेत. हे झाले मराठी भाषेचे गट. यांच्यापैकी 11 22 प्रादेशिक भाषांमध्ये आहे. फक्त बाकीचे 11 तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता राहिले कुठले? बोडो, डोंगरी, काश्मीर, कोकणी, मैथिली, मणिपुरी, नेपाळी, पंजाबी, सिंधी, संथाली, उर्दू या भाषा लक्षात ठेवायचे ज्या 22 प्रादेशिक भाषांमध्ये आहे. समजलं इथपर्यंत? प्राकृत भाषा म्हणजे बोली भाषा जी आपले पूर्वज वापरायचे, ज्याची निर्मिती उत्पत्ती माहिती नाहीये ती भाषा. ठीक आहे. व्हेरी गुड पूजा. का कन्फ्युज झाला ऋतुजा? यस प्रदीप आलात. गुड आफ्टरनून. तुम्ही याच्यात पण ऍडमिशन घेतलं का काव्या? परत पहिल्यापासून चालू केलं म्हणजे आपली ही नवीन बॅच आहे ना. नवीन बॅच मध्ये पहिल्यापासूनच चालू करणार आपण. जी जुनी बॅच आहे आपली खाकी बॅच, तिचं लेक्चर आपण 3 वाजता घेतो. ठीक आहे. बॅचचा टायमिंग चेंज झालाय फक्त. झालं इथपर्यंत क्लिअर का? आवाज आहे ना? चंद्रकला जेठे म्हणतात आवाज गेला. आवाज आहे का? येतोय आवाज व्यवस्थित? आप बहुत अच्छे से समझाते मैम. थँक्यू सो मच शेख सानिया. कन्फ्यूज अजिबात होऊ नका. भाषा लक्षात ठेवा. चलो आता आपण बघूयात राजभाषा झाल्या. आता मराठी भाषेचे गट बघूयात आपण. ठीक आहे. जास्त घेत नाही तर पहिल्याच दिवशी कन्फ्युज होऊन जाल तुम्ही किंवा डोक्यावरून जायला नकोय. आपली जी मराठी भाषा आहे तिचे गट भारतामध्ये प्रामुख्याने 2 मुख्य भाषिक गटात भाषा विभागल्या गेल्या होत्या स्टार्टिंगला.
ठीक आहे, या सगळ्या भाषा येण्याच्या अगोदर 2 गट होते भाषांचे. पीवायक्यू बॅच आता सुद्धा मिळेल, पण त्याची प्राइस मे बी वाढली असेल. केशव, ऑफिस नंबरवर कॉल करून एकदा विचारा. काहीच फरक नाहीये प्रदीप पाटील. सगळ्यांच्या कमेंट दिसतायत मला. मराठी भाषांचे गट स्टार्टिंगला फक्त आपल्या भारतामध्ये 2च भाषिक गटांमध्ये आपल्या भाषा विभागल्या गेल्या होत्या. पहिली आहे इंडो युरोपीय भाषा आणि दुसरी आहे द्रविडीय भाषा. स्टार्टिंग पासून सांगते की आपल्या मराठी व्याकरणामध्ये असा एक पण शब्द नाहीये की त्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही, किंवा त्या पॉइंटलाच ते नाव दिलेलं असतं की त्या नावावरूनच आपल्याला कळतं की त्याच्या आतमध्ये आपल्याला काय शिकायचंय. जसं टॉपिक मधूनच आपल्याला कळतं की याच्या आतमध्ये काय शिकायचंय, तसंच आहे इथे सुद्धा. ठीक आहे, इंडो युरोपीय, इंडो म्हणजेच इंडियन, भारत. ठीक आहे, इंडो युरोपीय भाषा म्हणजे कुठे, तर ही भाषा युरोपीय भागातील लोक बोलत होते म्हणून तिथल्या भागाला हे नाव दिलं गेलं. नावं पहिल्यापासून अस्तित्वात नसतात. जसं आपल्या मराठी भाषेचं व्याकरण आधीपासून तयार नव्हतं. जशी भाषा तयार होत गेली तसं तिचं व्याकरण तयार होत गेलं. आधीपासून कुठं लिहून ठेवलेलं नव्हतं की बाबा आपल्याला याच्याप्रमाणे जायचंय, असं असं करायचंय, नाही. जशी भाषा तयार होत गेली तसंच तिचं व्याकरण तयार होत गेलं. त्याच पद्धतीने आहे की जिथं ज्या भागामध्ये भाषा तयार झाली ती भाषा, त्या भाषेला त्याच विभागाचं नाव दिलं गेलं. तसंच युरोपीय भागातील लोक ही भाषा बोलायची म्हणून तिथल्या भाषेला नाव दिलं इंडो युरोपीय भाषा. सगळ्यात जास्तीत जास्त लोक तिथं म्हणजे जवळजवळ 74% आहेत ना आपल्या भारतातील, 74% लोक इंडो युरोपीय भाषा बोलायचे, म्हणजे पाऊण भाग अख्खा, जवळजवळ पाऊण भाग. 74% लोक. 2 भाषिक गट होते, त्यातला पहिला जो गट आहे त्याच्या 74, अख्ख्या 100%पैकी 74% लोक इंडो युरोपीय भाषा वापरत होते. उरली किती? 74 मधून 100 मधून 74 गेले, किती उरले? 26%. तर बघा मग दुसरा जो गट आहे द्रविडियन भाषा. द्रविडीय भाषा मगाशीच बघितल्या ना आपण, तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम. ही भाषा दक्षिणेकडील भागात बोलली जात होती म्हणून या भाषेला नाव पडलं द्रविडीय भाषा. जास्तीत जास्त 24% लोक ही भाषा बोलत होते. 100%पैकी 24% लोक द्रविडीय भाषा बोलायचे आणि 74% लोक इंडो युरोपीय भाषा बोलायचे. 74 आणि 24, 100%, 4 आणि 4 8, 7 आणि 2 9, म्हणजेच 98% लोक ही दोन्ही भाषा बोलायचे 100%पैकी. 74 अधिक 24 98, म्हणजे इंडो युरोपीय आणि द्रविडीय हे 2च गट होते, मुख्य भाषिक गट होते 2 भारतामध्ये. 98% लोक ही मेन भाषा बोलायचे. उरले किती? 2% लोक. काही ना काहीतरी नमुने असतात आपल्याकडे, आता पण आहेत ना. हे चाललंय या दिशेने, तोच चाललाय मी तिकडे नाही जाणार, मी माझं वेगळी दिशा तयार करेल, असं. म्हणजे 98% लोक मेन भाषा बोलायचे, मेन भाषिक गटांमध्ये ते विभागले गेले होते. म्हणजे 2% लोक उरली होती, तर ती 2% लोक कुठली भाषा बोलायचे, तर ही जी उरलेली 2% लोक आहेत, उरलेली 2% लोक ते आदिवासी भागातील होते. ठीक आहे, आदिवासी भागातील. मग या 2% लोकांनी काय केलं, ते धड इकडचे पण नाही धड इकडचे पण नाही, त्यांनी काय केलं, दोन्ही भाषांची मिळून त्यांची एक वेगळीच भाषा तयार केली. आणि ते लोक ती भाषा वापरायला लागले. फक्त 2% लोक होते. ठीक आहे, समजलंय का? भारतातील भाषांचे गट इंडो युरोपीय आणि द्रविडीय 98% झाले. 2% उरले होते, आदिवासी भागातील होते, त्यांनी एक वेगळीच भाषा बनवली होती. चलो, हे मगाशीच बघितले. द्रविडियन गट कुठला आहे? 4च आहेत, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी. आणि याच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे. या 4 भाषा प्लस बाकीच्या 7 भाषा, टोटल 11 अभिजात भाषा आहे ना. आता 11 मधले 4 ऑलरेडी द्रविडियन गटामध्ये आहेत. हे मगाशी ऑलरेडी तो चार्ट समजावताना मी तुम्हाला सांगितले. क्लिअर? ते तुम्ही बोलून घ्या ऑफिस नंबरवर कॉल करून, रुपेश.
थँक्यू सो मच ज्योती जाधव. समजतंय ना काय चाललंय समोर? प्राकृत आणि संस्कृत एकच कस काय? फजल शाह, तुम्ही स्टार्टिंगला आपलं लेक्चर नाही बघितलं? हे स्टार्टिंग चालू झाली. ही दोन भाषा वेगवेगळ्या नसत्या तर मग या दोन भाषा मिळून आपली मराठी भाषा तयार झाली असं कसं काय म्हटलं गेलं असतं ना? प्राकृत म्हणजे आपली बोली भाषा, आपले पूर्वज वापरायचे, ज्याची निर्मिती कशी झाली, कुठून ते शब्द घेतले काहीच माहिती नाहीये. ते परंपरेनुसार पुढे आलेत. प्राकृत आणि संस्कृत सेम नाही. क्लिअर? येस, असले क्वेश्चन पेपरला येतात, सिद्धांत म्हणून आपण असले क्वेश्चन शिकवतो. थँक्यू सो मच. थँक्यू. आहे की नाही युट्यूब मध्ये आणि बॅच मध्ये फरक? उगाच आम्ही बोलत नाही की कन्सेप्ट क्लिअर करा, मार्गदर्शन घ्या, तरच तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील. चलो, इथपर्यंत क्लिअर. बाकीचं नंतर बघूयात. बरं, मग अशा फक्त दोनच भाषा नाहीयेत, एक म्हणजे आपली प्राकृत आणि दुसरी म्हणजे संस्कृत, झाली मराठी भाषा तयार, असं नाही. आपलं पोट भरतच नाही लवकर, कितीही कोणी द्या पोट भरत नाही. तसंच आपल्या भाषेचं सुद्धा आहे. फक्त संस्कृत कडून घेऊन भागलं नाही आपलं. आपण इतरही भाषांमधून बरेच सारे शब्द घेतले, म्हणजेच आपल्या मराठी भाषेला जरी संपूर्ण करण्याचं काम संस्कृत भाषेने तिला, संस्कृत भाषेला आपण प्राधान्य दिलंय की बाबा आपल्या भाषेचा विकास प्राकृत आणि संस्कृत भाषेपासून झाला, तरी पण अशा इतर बऱ्याच भाषा आहेत की त्या भाषांनी आपल्या मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न बनवण्याचं काम केलंय. अशा कुठल्या कुठल्या भाषा आहेत मग मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न बनवण्याचं काम केलेल्या भाषा? संस्कृत सोडलं तर आपण हिंदी मधून बरेच सारे शब्द घेतलेत, इंग्रजी मधून घेतलेत, गुजराती पण वापरतो आपण, फारशी, अरबी, कानडी हे सगळे शब्द सिद्धीमध्ये आपण शिकणार आहोतच. या भाषांनी सुद्धा आपल्या मराठी भाषेला संपन्न बनवण्याचं काम केले, आपली वाक्य रचना परिपूर्ण करण्याचं काम यांनी केलेलं, मदत केली आपल्याला. तर हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. परत तेच प्राकृत आणि संस्कृत एकच का? आवाज माझा पोचतोय ना सगळ्यांपर्यंत व्यवस्थित? एक्सप्लेनेशन पुरेसं दिल्याच्या नंतर सुद्धा परत तुम्ही तीच कमेंट करता, याला काय अर्थ आहे मला सांगा? बाकीच्या कमेंट कधी वाचायच्या मग मी? मॅडम फक्त बॅचचा अभ्यास पुरेसा आहे का? बुक नाहीत. ओमकार, बॅचचा अभ्यास जर तुम्ही करताय फक्त तर तेवढा खरंच पुरेसा नाहीये. तुम्हाला घरी याच्यापेक्षा जास्त तुमचे पर्सेंटेज तुम्हाला रिव्हिजनवर द्यायचे. मग त्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ काहीतरी पाहिजेच ना. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. आता माझं पुस्तक जोपर्यंत मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत मी ते तुम्हाला म्हणजे बाकीची पुस्तकं सजेस्ट करू शकते, कुठलाही टीचर असू देत. स्वतःचं पुस्तक सोडून दुसरे पुस्तक घ्या म्हणून नाही सांगणार, पण मी सांगते ते पुस्तक तुम्ही घ्या, त्याच्यातून तुम्ही रिव्हिजन करा. ठीक आहे. रिव्हिजन महत्वाचे आहे. पुस्तक वाचा, प्लस जो टॉपिक मी इथे शिकवते तो शिकवायच्या आधी वाचा किंवा शिकवल्यानंतर वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की मॅडमने या टॉपिक मधलं हे शिकवले किंवा मॅडमने हे बाबा नाही शिकवले, हे चुकीचं शिकवले, हे सुद्धा तुम्हाला तिथं कळेल. ओके. तर ते तुम्हाला सांगितले तेवढं पुस्तक घ्या ज्यांच्याकडे नसेल त्यांनी. मोरा वाळिंबेंचं पुस्तक असेल ते एकदम बेस्ट आहे, मग दुसरं काय वाचायची गरजच नाही तुम्हाला. पण सोपी भाषा म्हटलं पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर मग बाळासाहेब शिंदे सरांचं. ठीक आहे. चलो थांबूयात, मला वाटतं इथे ना पहिलंच लेक्चर आहे, जास्त नको डोक्यावरून जायला. बाकी उद्या नंतर दुसरं आपण घेणार आहोत ते म्हणजे व्याकरण महत्वाचे प्रकार, उपलब्ध साहित्य, भाषेचे विविध गट वरती घेते. काही डाऊट असेल कोणाला तर विचारा मला.